बाहेर गेले होते झाडाला, पुरी होते दोघी, त्यांच्या नादातच होते. ते आज झाडाला आली होती बाहेर, तेवढे गायतच नेलं. ते आम्हाला कळलं नाही ते का नेलं, काय कसं नेलं ते नाही दिसलं. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. अकोले तालुक्यातील देवठाण येथील बिबट्याची दहशत काही कमी होताना दिसत नाही. 4 वर्ष वयाच्या मुलीला जवळच्या शेतात नेऊन बिबट्यानं फडशा पाडला. देवठाण गाव व परिसरात 6 ते 7 बिबटे असण्याची शक्यता आहे. बिबट्याला शिकारीसाठी वन्यजीव राहिले नसल्यानं त्यांनी लक्ष मानवी वस्तीकडे वळविले आहे. या अगोदर किसनाबाई काळे या महिलेवर घरामध्ये घुसून बिबट्यानं हल्ला केला होता. सदर महिला रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत असताना मृत्युमुखी पडली. बिबट्याच्या सततच्या वाढत्या हल्ल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मुलीचा अंत्यविधी सुरू असताना ग्रामस्थ आक्रमक झाले. आम्ही उद्या तुमच्याशी या भाषेत बोलणार नाही साहेब. आज तुम्हाला विनंती करू राहिलो. रात्री होणार होतो. तुमची सगळी आम्ही परिस्थिती पाहिली. तुम्ही जे काय करत होता ते सगळं आम्ही रात्री ते केलं. ह्या पोरांनी ना रात्री सगळे तुमचा नरभक्षक बिबट्या असताना हे पोरग होतं रात्री जाऊन डेअरिंग करून आम्ही ते शोधलं सगळं. लक्षात घ्या, जर आम्ही ना इतका तुमचा नरभक्षक बिबट्या घुसत असताना जर आम्ही घुसू शकतो ना, तर त्याचं काय करू शकतो तुम्ही कल्पना करा. व बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली. आज दिवसभर वन अधिकारी बिबट्यांची कसून तपास घेत होते. बिबट्याचा माग लागताच सर्व अधिकाऱ्यांनी जाळे लावून बिबट्याला जेरबंद केला आहे. मादी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर जवळच असलेल्या पिलाला देखील ताब्यात घेतला आहे. बिबट्या पकडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी रास्ता रोको केला. बिबट्याने आमच्या मुलीला मारले, हा बिबट्या आमच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थ करत होते. शिवसेना नेते मारुती मेंगाळ, भाजपचे अरुण शेळके, कारखान्याचे संचालक सुधीर शेळके हे आक्रमक झाले होते. पोलीस व वन अधिकारी यांनी ग्रामस्थांची समजूत काढली व संपूर्ण गाव बिबट्याच्या दहशतीतून बाहेर निघत नाही तोपर्यंत आणखी पिंजरे लावून बिबटे पकडण्याची मागणी मान्य केली. तोपर्यंत पकडलेले बिबटे हे देवठाण येथील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, देवठाण, अकोले. आज जी परिस्थिती घडली त्याचे खूप वाईट वाटतं, परंतु यापुढे घडू नये अशी शासनाने काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आमच्या लहान मुलांची आम्ही काळजी घेतोच, परंतु त्याच्यात शासनाने पण काहीतरी घडून आणलं पाहिजे. ते पुढून असं काय घडलं नाही पाहिजे, याची जबाबदारी पण शासनाने घेतली पाहिजे. काल आपल्या अकोले तालुक्यातील देवठाण या गावामध्ये 3 वर्षीय एका आमच्या मुलीचा, कविता गांगड या मुलीच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालपासून सकाळी आज दिवसभरामध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठा संताप होता आणि म्हणून सकाळी त्या मुलीचा जेव्हा अंत्यविधी चालू होता तेव्हा या परिसरातील ग्रामस्थांनी अत्यंत रोष व्यक्त केला होता. आमचं सर्वांचं म्हणणं हेच होतं की या परिसरातले सगळे बिबटे फॉरेस्ट विभागाने ते पकडावेत, त्यांची विल्हेवाट लावावी. एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही कोटी रुपये जर दिले तर ती माणसं जे मयत झालेले ते परत आमच्यामध्ये येत नाही. म्हणून आमची सगळ्यांची भावना, आमची मागणी हीच होती, या बिबट्यांचा बंदोबस्त जर फॉरेस्ट विभाग जर करता येत नसेल तर आम्हाला परवानगी द्या, ते बिबट्यांचा बंदोबस्त आम्ही सगळेजण करू. आणि आज फॉरेस्ट विभागाने 2 बिबटे या परिसरामध्ये पकडले, परंतु ग्रामस्थांची एक मागणी आहे की हे बिबटे इकडे तिकडे नेऊन सोडून देण्यापेक्षा, परत तिकडे जाऊन एखादा हल्ला करून एखाद्याचा बळी घेण्यापेक्षा हे बिबटे आमच्या ताब्यात द्या. या बिबट्यांचं आम्ही काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने बघू, आम्ही ते करू. या परिसरातले 2 बिबटे पकडले म्हणजे अख्ख्या तालुक्याचे बिबटे कमी झाले असं होणार नाही. या तालुक्यामध्ये हजारो शेकडो बिबटे आहेत, रोज कोणा ना कोणा हल्ले करतात, निष्पाप कोणाचा ना कोणाचा बळी रोज जातोय. आणि म्हणून हे सगळं क्लिअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बिबटे ग्रामस्थ या फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देणार नाही. आज जर आपण सगळ्यांनी जर बघितलं तर बिबट्याला ताब्यात लोक घेतील म्हणून शेकडो पोलीस या बिबट्याच्या संरक्षणाला लावले. आणि हे जर लोकांच्या संरक्षणासाठी जर अधिकारी जर नेमले तर लोकांचे बळी जाणार नाही, प्राण्यांचे बळी जाणार नाही. आणि म्हणून हे अधिकारी लोक बिबट्याला जपतात, त्याला संरक्षण देतात, परंतु माणसाला फॉरेस्ट विभाग
संरक्षण देत नाही म्हणून आम्ही ठाम आहे. हे बिबटे एक तर तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा आणि तुम्हाला जर बंदोबस्त करता येत नसेल हे बिबटे आमच्या ताब्यात द्या. यांचं काय करायचं आम्ही पाहू. यासाठी सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहे. बिबट्याला फॉरेस्टच्या ताब्यात देऊ राहिले नाही. लोकांचं म्हणणं आहे बिबटे आमच्या ताब्यात द्या. काल सायंकाळी 6:45 दरम्यान कुमारी स्वर्गीय कविता लहानू गांगड ह्या 3 वर्षीय बालिकेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी असा अंत झाला. खरं तर गेल्या 3-4 महिन्यापासून या देवठाण गावामध्ये बिबट्यांचं खूप मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. शासनाला, प्रशासनाला, फॉरेस्ट विभागाला वेळोवेळी निवेदनं पण दिलीत. गेल्या 3 महिन्यातली ही 3री घटना आहे. हल्ल्याची आणि मृत्यूची 2री घटना आहे. या अगोदर चहाबाई मेंगाळ म्हणून यांच्यावर हल्ला झाला. त्याच्यानंतर काळे परिवारातील कृष्णाबाई काळे यांच्यावर हल्ला झाला, त्यांचाही मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर काल सायंकाळी ही कविता गांगड हिच्यावर हल्ला झाला आणि त्याही छोट्या बच्चूचा मृत्यू झाला. आज देवठाणमध्ये अशी विदारक परिस्थिती आहे का प्रत्येक माणूस घाबरलेला आहे. संध्याकाळी 5-6 वाजता नाही तर कुठेही रस्त्यावर पाहिलं तर बिबट्या दिसतो. 6च्या नंतर 8 वाजेपर्यंत बिबट्या दिसतो. मुलं शाळेतून 5 वाजता जर सुटली घरी यायला 6:30-7 वाजतात. पालकांच्या मनात अशी भीती आहे की ही मुलं घरी येताना काही कमी जास्त होते का, घरी येताना काही हल्ला जर झाला तर काय करायचं. म्हणजे सगळेच पालक असे वेगळ्या दहशतीत आहे आणि भीतीत आहे. सातत्याने पालकांचा आमच्याशी संपर्क होतोय की यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे की ह्या बिबट्यांचं निवेदन देऊनही जर तुम्ही कार्यवाही करणार नसेल, आमचं म्हणणं त्यांना एकच आहे, या बिबट्यांची नसबंदी करावी. नसबंदीचा ते फक्त सातत्यानं सांगत राहते की आम्ही प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. केंद्र सरकारला प्रस्ताव जरी पाठवला असला तर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही स्वतः व्यक्तिगत खासदार साहेबांशी, आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे साहेबांशी संपर्क करणार आहे आणि त्यांना याचा पाठपुरावा करायला सांगणार आहे. परंतु प्रशासनाने सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे आणि या ठिकाणी बिबट्यांची नसबंदी केली पाहिजे. आणि जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांना तातडीनं पकडून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. आज या ठिकाणी दुपारी 3 वाजता वन विभागाच्या रेस्क्यू टीमनी आणि त्यांच्या इतर टीमनी मदतनीस जे लोक होते त्या सगळ्यांनी मिळून 2 बिबटे या ठिकाणी पकडलेले आहेत. परंतु नेमके तेच बिबटे आहेत का याची खातरजमा झाली पाहिजे आणि भविष्यात असं कोणताही प्रकार घडणार नाही याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. जर शासन याच्यावर गांभीर्यानं दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही खूप मोठं जनआंदोलन या ठिकाणी करणार आहोत. तसे आम्ही त्यांना इंटिमेशन म्हणजे त्यांना सूचना केली आहे. गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी लोक प्रचंड भीतीत आहे. भविष्यातही लोकांना 7-8 दिवसात अजून इतर ठिकाणी जे बिबटे आहेत त्याची आम्ही यादी दिली का कोणत्या ठिकाणी. आता काल इथं बिबट्याचा हल्ला झाला त्याचवेळी इतर ठिकाणी हल्ले झाले होते, त्याही लोकांची आम्ही त्यांना माहिती दिली. आज त्या ठिकाणी त्यांनी पिंजरे लावलेत, पण पिंजरे लावून नुसतं भागणार नाही तर त्याचा पूर्णपणे बंदोबस्त झाला पाहिजे अशी आमची सूचना आहे.